गुड मॉर्निंग. आज आहे शुक्रवार. कालची माझी गुरुवारची पूजा तशीच आहे. तर आता जस्ट आम्ही उठलोय. इकडे शंभू आणि त्याचे पप्पा अजून उठलेले नाही आहेत. तर आजचा फुल डे ब्लॉग असणार आहे. तर असंच पुढे कंटिन्यू बघा. पुढे तर फायनली शंभूडीची अंघोळ झाली आणि हा पोरगा उठत नव्हता. एक तर स्कूलला जायला लेट होतं आणि ह्याचं 2 मिनिटं थांब चाललेलं. आणि रात्री गप्पा मारत बसतो 1 वाजेपर्यंत. आहे की नाही? तू पण. हा तो पण मला. चल कपडे घाल. कपडे घाल. टिफिन वगैरे माझा रेडी झालाय. भेंडी आणि चपाती केली, जसे की शंभूला खूप आवडते. पप्पांना नाही आवडत पण ठीक आहे, खातील तशीच आता, नाही आवडली तरी. हाय की नाही शंभू? मी टिफिनला काय केलं माहितीये? भेंडी चपाती. हिरो त्याला माहितीये, त्याला तर सगळं माहिती असतं. म्हणजे अच्छा, तेव्हा ऐकलं का? हो, मी पप्पांना म्हणलं की मी शंभूला भेंडी चपाती केली, तेव्हा ह्यानी झोपेत ऐकलं. म्हणजे झोपला तरी किती कान तीक्ष्ण आहेत पोराचे. चले कपडे घाल, चल पटकन, उशीर होईल. गडबड गोंधळ आवर पटकन, चल. लय लेट असतो शंभू तुझा, खूप लेट. खूप म्हणजे एवढा लेट करतो, लिमिटच्या बाहेर आहे. पटकन शूज घाल, फास्ट बस खाली. चल टोपी घालते मी. एकतर ह्याच्या स्कूलमध्ये 1 मिनिट उशीर झाला तरी पण त्याला गेटवरून रिटर्न यावं लागतं. आणि हा पोरगा लवकर उठत पण नाही, लवकर आवरत. मी माझं कोण आवरणार? ह्याला सोडून माझं आवरायला येते का? शंभू तुला सोडते, मग पप्पाचं आवरायला येते काय? आणि लॉक लावून चावी काल लॉकची तुम्ही घेऊन गेले ना? माझ्याकडे आहे. मग लॉक लावून जावा आणि हे करा. काय करा? उड्या मारा. टिफिन नाही, टिफिन टेबलवरती टिफिन ठेवला तुमचं. बर, चालतंय. अशी बायको पाहिजे मला. ऑफिसमध्ये तिथं टिफिन असतो तरी पण ही बायको मला रोज टिफिन देत असते. कारण शंभूला देते ना. शंभूला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्हाला पण टिफिन असतं. मी चावीच नाही घेतली, चावी आणा पटकन. टिंगला चालू करताना. हा नंतरच कर. हा कर. बाय. तर आली शंभूला सोडून आणि झालं काय, स्कूलमध्ये म्हणजे अगदी 1-अर्धा सेकंद जरी उशीर झाला असता तरी गेट बंद होणार होता 30 सेकंदात. पण झालं काय, कारण आहे ना, आम्ही गाडी आमची जाते समोर आणि मी बघत होतो तर ते त्यांचे वॉचमॅन होतं, ते गेट बंद करायला लागलेले आहेत. तर एवढीशी जागा राहिलेली, त्यात शंभू पटकन घुसला. पळतच सुटलो आम्ही दोघं गाडी लावून गेटपर्यंत. तर तेवढ्याच जागेत तो पटकन शिरला, म्हणून तरी झालं. नाही तर मग आज तो घरी चालला असता परत रिटर्न. आणि होतं काय की किती पण आवरलं, किती पण फास्ट आवरलं तरी पण लेट होतोच. म्हणजे असं मी कधी लवकर गेलीच नाही त्याला स्कूलला सोडायला, माहित नाही का. आणि होतं काय, ह्या दोघांना पण जायचं असतं, हे पण गेलेत ऑफिसला लॉक लावून. ह्या दोघांना पण जायचं असतं, तर मग ह्यांचं आवरायचं, ह्यांच्या हाताखाली द्यायचं, शंभूचं सगळं रेडी करायचं, टिफिन बनवायचा. त्यात लय उशीर होतं. किती पण लवकर उठलं तरी होतं. आणि आता होतं काय की लवकर उठावंसंच वाटत नाही, तरी उठता 6:30 होतात. पण डोळेच उघडत नाहीत, थंडीची जास्त झोप लागते ना सकाळ सकाळ. तर चला आता इकडे किचनवरती किती पसारा पडलेला आहे. मी ह्या दोघांचाच टिफिन बनवून दिला, अजून माझं जेवण बनवायचं राहिलंय. नाश्त्याला स्ट्रॉबेरीचा ज्यूस करते. खरं तर स्ट्रॉबेरीचा ज्यूस शंभूला खूप आवडतो, पण सकाळचा वेळच नाही भेटला माहिती. नाही तर माझ्या डोक्यात होतं की त्याला करून द्यायचा ब्रेकफास्टला, पण काय टाइमच नाही भेटत. लय घाई होती, अति घाई होती. म्हणजे मला सांगता पण येणार नाही शब्दात. कधी कधी असं वाटतं की 2 हात अजून असते तर बरं झालं असतं, 2 हातांनी वेगळं काहीतरी काम करता आलं असतं, 2 हात स्वयंपाक केले असते असं. तर आता चला स्ट्रॉबेरीचा ज्यूस करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आता बसायचं व्हिडिओ एडिटिंगला, जो ब्लॉग तुम्हाला आज येणार आहे तो. तर आता ते करते पहिलं आणि मग नंतर बघूयात ज्यूसचं. तर स्ट्रॉबेरीचा ज्यूस रेडी. आणि खरं तर आहे ना, स्ट्रॉबेरी आम्ही गावावरून येताना आणलेली, तर जवळपास आता 10-15 तर दिवस झालं गावावरून आलेलं. तरी पण जे स्ट्रॉबेरीचं फळ असतं ते एकदम छान राहिलं, कारण मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं. आणि फ्रीजमध्ये असलं की राहतं जास्त दिवस. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आंघोळ न करताच ज्यूस प्यायला बसले, ब्रश केलाय फक्त. कारण आहे ना, मी आता इतक्या वेळ माझा व्हिडिओ एडिटिंगलाच गेला आणि झालं काय, लय भूक लागली. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, आंघोळ करण्यात परत टाइम जाणार अजून, म्हणून मग पहिलं ज्यूस प्यायला घेतला. कारण आम्ही शक्यतो तर आम्ही आता हे तर बघा ऑफिसला जाताना डायरेक्ट जेवण वगैरेच करून जातात. आणि शंभू तर काय सकाळचं काही खात नाही, फ्रूट वगैरे काय असेल तर तेवढंच खातो आणि तो जातो स्कूलला असं, किंवा बिस्किट असं काहीतरी खातो. आणि मग नाश्ताचा हा प्रकार स्किप होतो आमचा, नाश्ता आम्ही करतच नाही. म्हणून आता स्ट्रॉबेरी आहे तोपर्यंत स्ट्रॉबेरीचं ज्यूस ते झालं की मग डायरेक्ट जेवण सकाळी 8 वाजता जेवायला बसतो. तर आता चला ज्यूस वगैरे पिते. तर आंघोळ झाली, गुरुवारची पूजा वगैरे पण उचलली, देवपूजा झाली, सगळं झालं.
भांडी वगैरे पण झाली, किचन वगैरे कट्टा क्लीन बिन करून सगळं झालं. फक्त आता राहिलेत कपडे आणि फरशी पुसायची आल्यानंतर. पण आता त्याच्यासाठी वेळ नाही, एवढा वाजले 10:30 आणि मला अजून बॅग भरायची, आवरायचंय हा अवतार नीट करायचंय. तर आता पटकन आवरते, घरातलं काम काय आल्यानंतर पण करू शकते ना, मग आता आल्यावरच करायला चालू करणार आहे. फायनली आय एम रेडी आणि इकडं माझी बॅग बिग भरून सगळं झालंय, रेडी झालं पूर्ण. आणि काम तर राहिलं घरातलं तर ते ठीक आहे, ते बघूयात आल्यानंतर करता येईल. आणि झालंय काय, शंभूचं स्कूल सुटायचा पण वेळ झालाय आणि शंभूला स्कूलवरून घेऊन मला मम्मीच्याकडं तिकडं सोडायचं शंभूला आणि मग तिथून पुढे जॉबला जायचं, असं रुटीन आहे. तर आता पटकन जाते, जास्त बडबड न करता नाहीतर इथंच उशीर होईल. मग आज लवकर आली ना खूप? हा ना, लवकर कुठे मग हा का, बरं चला. बरं चालतंय, चल बस गाडीवर चला. तुला घरात नाही जायचं का आईच्या? काय करतोयस? काय रे? अरे असं लाजवायचं नसतं यार शंभू, लाजाळूचं झाड आहे हे, लाजाळूचं. थांबाला लाजू दे, एकच प्लीज. सगळं ह्यालाच लाजवायचं असतं एकट्याला. हो चल घरात. ऐ रो, तर शंभू बघा इथं येऊन टिफिन खातोय, भेंडी चपाती सकाळी मी एवढं लवकर उठून करून दिली. आणि इथं का टिफिन खातोयस तू? स्टडी स्लो केला म्हणून मॅमनी सांगितलं का घरी जाऊन टिफिन खा? मॅमनी तुला लंच ब्रेकच नाही केला का? या बाय बाय. फायनली आले मंजिलवर. तर आले फायनली. आता मी क्लायंटच्या घरात तरी नाही दाखवू शकत. निघाले फायनली. खूप जास्त वेळ नाही लागला, सर्व्हिस होती. तर आता जाते शंभूकडं. रोडला येऊन थांबले. झालं काय, मी जिथं पार्किंग मध्ये गाडी लावलेली तर तिथं आहेत ना दोन कोणीतरी जेंट्स होते. तर म्हणजे असं काही नाही, पण ते आहेत ना तिथे गाडीच्या इथंच थांबलेले आणि असंच थांबलेले. पण मग मला ते असं कोण थांबलेलं असलं की मग मला जरा ऑड वाटतं. ते स्टॉल काढणार, मी डिकीतून स्टॉल काढून ते बांधणार, म्हणून मी पटकन त्यांच्यासमोर आपली गाडी स्टार्ट केली आणि पुढे आले निघून. आणि मग रोडला येऊन थांबले स्टॉल बांधायला खास. अँटिक पीस आहे ना. मला तसंच होतं की एखाद्या ठिकाणी जर 4-5 माणसं एका वेळेस थांबलेली असले तरी असं वाटतं की बाबा कसं त्यांच्यासमोर काय असं नाही का, कसं काय करायचं, मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आता आली आहे जरा रोडला आणि आता तिथं स्टॉल वगैरे बांधते, जरा गॉगल बिगल लावते आणि मग जाते घरी. आता आली मम्मीकडं आणि मम्मीकडे आले तर मम्मीचं चालले कपडे शिवायचं आणि ती अजून शिवली पण नाही. तर आता तिथं चाललंय की काहीतरी कर जेवायला. तर आता इथं चपात्या बिपात्या लाटते जरा. भाजी तर आहेत केलेल्या, फक्त चपात्या करायच्या राहिल्यात. तर आता चपात्या करते आणि मग आता बघू. जेवण तर माझं घरी पण शिल्लक आहे, पण इथं जेवलं तर इथं जेवल आणि मग शंभूला घेऊन जाते. हे काय मम्मी, पुऱ्या कसल्या? तिखट गोड पुऱ्या, गोड भोपळ्याच्या पुऱ्या. भाजी काय, मेथी, फ्लावर, भरीत, रोटी. बरंच झालं, 3 पकवान झाले. ए शंभू चल चल, काय पाहिजे? नारळ पाणी. फायनली आम्ही निघालोय घरी आणि शंभू काय म्हणतोय, शंभूला प्यायचं नारळ पाणी. नारळ पाणी. फायनली घरी आलो. घरी यायला वाजले 4:15. तर शंभूने नारळ पाणी मला घ्यायला लावलं आणि घरी आले आले त्याची घाई चालली की लवकर काढ लवकर काढ. हा घे, कर चालू. तुला नाही येते? हा खोल, कसं खोलायचं? अरे यार, जा चाकवान पण. अरे अण्णा जा ना चाकू, असं काय करतोयस? घाबरट कुणीकडचं? हो, मला सारखं त्रास देत. जस काही हो कुठं कामाला गेलेला चाकवान म्हणलं तर मला सारखं त्रास देते. बघितलं का, हे असं कुठं पोरग असतं का कोणाला? ते सगळ्या जोकचा विषय ठीक झाला. अजून मला फरशा पुसायच्यात आणि कपडे पण राहिलेत. आता बघूयात यार. शंभुडी लय काम राहिले आणि तुझं आहे ना टाइमपास असतो. आणि ह्याला नारळ पाणी लय आवडतं. पहिलं हे ना मला सारखं रोज रोज म्हणत असतो
की नारळ पाणी घे नारळ पाणी घे, पण नारळ पाणी पिऊन ह्याच्या स्किन मध्ये काय चेंज झालाय मला तरी असं नाही वाटत. हे उलट पहिला लय गोरा होता आता काळा झालाय. नारळ पाण्याचा बहुतेक उलटा इफेक्ट होतो ह्याच्यावरती. कारण ते नारळ पाणीच काढाय ना. काळं कुठं असतं नारळ पाणी? गोरे जरा जरा झालं. काम वगैरे आवरलं आणि ना ह्या पोराला मी म्हणलेलं झोपू नको वाजले 6 तर ह्याला मी म्हणलेलं शंभू तू झोपू नको, तर ह्याने झोपून घेतले आणि ह्याला जायचं आता ट्युशनला. तर आता हाने उठलं तर बरं होईल, नाही तर मग काय खरंच नाही लय मागे लागायला लागल. ए शंभू उठ, शेंबडी शंभू, ए शंभू उठ बा, चल ट्युशनला जायचंय. ए शंभू ए उठ उठ, चल ट्युशनला जायचंय पटकन. तुला मी म्हणलेलं झोपू नको शंभू, आता टाइम संपत आलाय, ट्युशनला जायचा टाइम आलाय, तर तरी पण तू झोपलास. ए चल 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 लवकर ट्युशनला जायचं बाळा, चल. असं नाही करायचं शंभू, उठ उठ चल. अरे पण मी तुला म्हटलेलं ना शंभू तू झोपू नकोस, ट्युशनला जायचंय तुला. हा झोपलायच मला वाटतं जवळपास 5-5:30ला, आता वाजले 6, तरी मी त्याला 5:45लाच रेडी करत असते, पण आज म्हटलं आताच झोपलाय तर ऍटलिस्ट अर्धा तास तरी झोप होऊन द्यावी त्याची. त्याला मी म्हणत होते की शंभू तू झोपू नको, त्याच्यापेक्षा बस खेळ काहीतरी कर किंवा स्टडी कर, तर नाही, तर त्याला झोप आलेली तर त्याने झोपून घेतलं. ए उठ चल, उठ पटकन उठ. गुड मॉर्निंग. तुला मी म्हणलेलं ना झोपू नको, लगेच ट्युशनला जायचं तरी पण झोपून घेतलंस. उठ बाळा चल. ए उठ उठ चल. पाणी आणू का तोंडाला लावायला? पाणी आणू? चल पाणी आणू का लावायला? चल चल उठ चल, चल ट्युशनला जायचंय पटकन. तोंडाला लावू ना? ठीक आहे लावतंय. रेडी कसा तरी बसवलाय घोड्यावर. चला साहेब, सकाळी पण स्कूलला जातो तेव्हा झोपेत असतो आणि ट्युशनला जाताना पण झोपेतच आहे, हाय की नाही? बरोबर ना? तुला मी झोपू नको म्हणले ना, काय गरजच नव्हती ना तुला झोपायची थोड्यासाठी. अजून झोप नाही का गेली? चल हळस नंतर दे. 6 वाजले. चलो आले मी क्लास. हा मी घरातनं म्हणत होते की शंभू आपण गाडीवरती जाऊयात, असं पण लेट झालाय तर पटकन जाऊ. एक तर ट्युशन त्याचं बरंचसं लांब आहे इथून, तर नाही म्हणला की मला चालत जायचंय, आणि आता म्हणतोय की गाडीवर जायचं का. आता चालून पाय दुखायला लागलेत का? अजून तर लय चालायचंय. चल अजून 10-15 मिनिटं लागणार आहेत पोचायला. सोडलं शंभूला ट्युशनला. अरे त्याचा ट्युशन आहे 3rd फ्लोअरला. लिफ्टनीच सोडते, पण जेव्हा तो एकटा असतो तर त्याला सांगितलं अजिबात लिफ्टनी, शक्यतो तो एकटाच नसतोच, मी सोडायला पण येत असते घ्यायला पण येत असते. असं पोरांचं काय सांगता येत नाही, म्हणून त्याला सांगितलं लिफ्टमध्ये बसायचं नसतो, अंधार असतो, अडकती बंद पडती, चुकून पण बसायचं नाही, मी असेल तेव्हाच बसायचं असं त्याला सांगूनच ठेवलंय. तर बघा मी शंभूला सोडून आली तर प्लॉटिंगवरती बसली. हा मी मलाच म्हणले त्यांना, मी त्यांना लय वेळेस बघितलं पण मी ते व्हिडिओ घेतात म्हणून मी त्यांना बोलतच नाही, मला आवडते तेव्हा मी बघते म्हणून. हा का? तर ह्या माझे युट्यूबचे व्हिडिओ बघतात. मी इथं आले मैत्रिणीसोबत गप्पा मारायला बसले, शंभूला सोडून आले तर, आणि इथं 2 ताई भेटला तर त्या बोलत होत्या की मी तुमचे व्हिडिओ बघते. असं द्या हो, काही नाही चालतं, सगळे गाऊन घालतात, असं थोडी तुम्ही घातलाय, ते सगळेच घालतात गाऊन. शंभूला सोडायला गेले 6ला आणि आले घरी 6:45ला डायरेक्ट. झालं काय, तिथं एक मैत्रीण भेटली, ते पण लय दिवसातनं, म्हणजे मी तर असं कधी कुणाशी बोलतच नाही, म्हणजे बोलत बसत नाही. नेहमी काय होतं, मी शंभूला सोडायला जाते त्यावेळेला गाडीवर जाते, कोण भेटला तेवढा पुरता हाय हॅलो करायचं आणि यायचं. पण आज गेलेले चालत, मग काय मैत्रीण भेटली, बसले तिथंच गप्पा मारत, ते लय उशीर झाला. आणि तिथं त्या 2 जणी होत्या ज्या माझे व्हिडिओ बघतात, तर भारी वाटलं त्यांना पण भेटून. पण त्या 2 ताई होत्या त्या खूप लाजत होत्या की नाही का गाऊन घातलेला त्यांनी, तर त्या व्हिडिओमध्ये यायला लाजत होत्या. पण त्या म्हणत होत्या की मी तुमचे व्हिडिओ बघते, आणि त्यांनी, मी तिथं गप्पा मारत बसलेली, त्यांनी माझा आवाज ओळखला, म्हणलं की हा त्यांचाच आवाज आहे, म्हणून तर माझ्याजवळ आले आणि म्हणलं की तुम्ही अश्विनी चोरमल येत ना म्हणून. तर त्या जवळच राहतात, पण आता सोसायटीत खूप सारे घरं, खूप साऱ्या बिल्डिंग असतात, थोडंसं अंतर आहे, म्हणजे शंभूच्या ट्युशनच्या तिकडे राहतात त्या. तर मग त्याच्यामुळं त्यांनी नसेल कधी मला म्हणजे नाही का बघितलं, आणि आज तिथं बघितलं म्हणून त्या आवाज ओळखून आल्यात माझ्या जवळ की ताई कुठं राहता वगैरे काय विचारपूस करत होत्या. फायनली पाणी प्यायला घेतलं आता. तर आता वाजले 7. बघू, देवाची पूजा करते आणि स्वयंपाकाला लागते. आता हे काय करता, जेवायला येतीलच घरी, पण काय जेवणाचा एक मोठा प्रश्न आहे मला, मोठा, की काय करायचं जेवायला रोज उठून. आता एकदाच माझं 16 सोमवार होणार आहे,
सोमवारचं खरं तर उद्यापन आहे ना बरंचसं पुढं गेलं, खूप सारं पुढं गेलं. आणि झालंय काय की आज मी शंभूला घेऊन आले मम्मीकडून. मम्मी ते आजच रात्री ट्रिपला चाललेत 3.5 शक्तिपीठाला. तर मग आज आहे शुक्रवार, ते शनिवार रविवार सोमवारी पण ते येतील की नाही माहीत नाही. पण तरी पण मम्मीचं असं म्हणणं आहे की तू आपलं सोमवारचं उद्यापन करून टाक, कारण मग राहिलं की परत पुढे आली संक्रांत सोमवार, परत चतुर्थी, असं बरंचसं काही त्याचं ते रखडतच चाललंय. आता 2-3 सोमवार तर माझे असेच गेले. म्हणून म्हटलं तर ह्या सोमवारी घरगुतीच करायचं, खूप मोठं नाही करणार. पण घरच्या घरी सासूबाईंना म्हटलं या, आता त्या येतात का नाही काय माहिती त्यांच्यावर ते. आणि जर नाही कोण आलं तर आम्ही दोघंच एकच जोडी जेवायला घालायची. कारण मी ह्या आधी 2 वेळा उद्यापन केलंय, तर त्यावेळेला 16 जोड्या अगदी मोठ्या पद्धतीनं केलंय. आणि ह्या वेळेला माझं काही एवढं असं मी धरायचं म्हणून धरलेलं की बाबा हा वाटलं मनात धरावं म्हणून. मग शास्त्रमारूप करून आपलं 1 जोडी जेवायला घालणार आहे. बस तेवढं शॉर्टकट करायचं. आता बघूयात कसं काय होतंय ते. त्याच्यामुळे काही एवढी सोमवारची तयारी नसणार आहे. बरं चला ते सगळं राहू द्या, पहिलं मी स्वयंपाकाला लागते बत्ती लावून देवाची. तर बघा शंभूला सोडून आल्याच्या नंतर मी फक्त देवाची दिवाबत्ती केली. आणि त्याच्यानंतर जी बसले मोबाईल घेऊन. आणि तुम्ही एवढे सगळ्यांनी छान छान कमेंट्स करताना की माझा मोबाईलच खाली ठेवत नाही. 1 मिनिट लाईट लावते. तर तुमच्या एवढ्या भारी कमेंट होत्या की मी ते कंटिन्यू वाचते. युट्यूबच्या तुमच्या ब्लॉगच्याच व्हिडिओच्या कमेंट वाचत होते, काही इन्स्टावरच्या बघत होते. इन्स्टावरती तर एवढं काही नसतंच, आणि ते सगळे टपोरी गँगच असते इन्स्टावरती शक्यतो बघणारी. तर तिकडं तर काय मी एवढं जात नाही कमेंट वाचायला. पण युट्यूबचे जे ब्लॉगचे कमेंट असतात ते सगळे रीड करत होते. भारी वाटलं, खूप भारी वाटलं. त्यातनं कसा टाइम गेला कळलंच नाही. तर घड्याळात बघितलं तर 8 वाजलेत. तर आता जायचं शंभूला आणायला. पण आमची इथे एक वरती ताई राहतात, तर त्यांनी मला दिलेत हे गुलगुले आणून. तर त्यांनी गरम गुलगुले केलेत. आणि खरं तर मस्त केलेत. हे वरचं एकदम असं कडक झालंय, छान तळलेत पण खरपूस. मस्त आहेत खरंच. आणि कुरुम लागतात असे की मी ह्या आधी गुलगुले खाल्लेले आहेत, पण ते असे नरमवाले लागतात. हे मस्त लागतात, कडक झालेत. वरतून कडक आहे, आतमध्ये एकदम सॉफ्ट आहेत. रेसिपी विचारली पाहिजे त्यांना, एकदा ट्राय केले पाहिजेत घरी. तर आता हे मी आल्यावर खाते, शंभूला देते. पहिले त्याला घेऊन येते. आता तर काही चालत जाणार नाही, कारण रात्र पण खूप झाली आणि बरंचसं लांबे. आणि एकटीला जायला पण कसं तरी वाटतं. गाडीवरच जाते पटकन आणि येते घेऊन. मग राजे फायनली घरी आले. आणि अरे शंभू, हे बघ ते वरचे काकू आहेत ना, शंभूची मम्मी, त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी खाऊ दिलाय. हे बघ, गुलाबजाम नाही आहेत, गुलगुले आहेत. खाऊन तर बघ, खाऊन बघ, गुलगुले आहेत. मस्त आहे, खा ना मग. अजून अर्धच खाऊन ठेवलं. खूप वेळ विचार केला की काय जेवण बनवायचं, काय बनवायचं. तर फायनली मला असं सुचलं की काहीतरी भात बनवावं. भाजी आणि चपाती असं काहीतरी बनवावं. बापरे, येण्यासारखं ते रोज उठून तेच म्हणून मला वाटतंय की ऍटलिस्ट ते वरण भात पण खूप हे झालंय. आणि एका ताईंनी कमेंट टाकलेली, खूप मोठी कमेंट होती की त्यात त्यांनी बरेचशी लिस्ट दिलेली की ह्यातलं तुम्ही बनवू शकता. तर त्यातल्या त्यात मला तर इझी आणि पटकन होणार आहे ह्याच्यातलं वाटतं की पिठलं भाकरी. पण पिठलं भाकरी म्हटलं की ह्यांचं तोंड वाकडं असतं. मला तर पिठलं भाकरी लय आवडतं, पण त्यांना नाही आवडत. म्हणून मग मला आमचा सिंहगडचा सीन आठवला. आम्ही सिंहगडला गेलेलो तेव्हा तिथं मस्त वांग्याचं भरीत आणि ज्वारीच्या एकदम पातळ अशा भाकरी खाल्लेल्या. म्हणलं मग आता तसं काहीतरी करावं. पण वांग्याचं भरीत तर ठरवलं करायचं. आणि म्हटलं ज्वारीच्या भाकरी करूयात. भाकरी तर आम्ही शक्यतो करतच नाही, 2 टाइम चपातीच खातो, कधीतरी भाकरी असते. तर म्हटलं भाकरी करावं, भरीच्यासोबत भाकरी छान लागेल. आणि मग भाताचा प्रश्न होता की मग भात केला तर भाताला परत खाणार कशासोबत. तर वरण करावं का सांबर करावं, हा सगळा विचार करण्यात मी वाजवलेत 9. आता 8ला शंभूला घेऊन आली आहे. आता वाजवलेत 9 आणि माझा काही विचारच संपत नाहीये. म्हणून फायनली खिचडी भात करावं म्हटलं. तर खिचडी भात आता परवाच केलेला, तुम्हाला त्यावेळेला ब्लॉग नव्हते दाखवले. तर आता मग फायनली माझ्या डोक्यात आलं की मसाले भात करावा. फिरून भोपळ्याच्या चौकात. काय यार, येण्यासारखी हसती हे माझी मी एकटी.
तर अजून आणि खरं तर ह्या टाइमला ते येतात रोज ऑफिसवरून, पण अजून तरी काय आलेले नाहीयेत. आज जरा लेट होणार आहे तर म्हणून मी पण जरा उशिरानच लागते. माझं पण चाललंय रेंगाळतं, गप्पा टप्पा करण्यात आजचा दिवस लय मी घालवलाय. म्हणजे तसं कामावरून आल्याच्या नंतरच शंभूला स्कूल वगैरे सोडायला गेले त्यावेळेला. आणि हो ते झालं काय की आहे ना, माझे आहेत ना जे लग्नाचे ब्लॉग होते गावाकडचे, तर त्यावेळेला काय झालं की आम्ही एका दिवसात माझे 2 ब्लॉग निघत होते. म्हणजे साखरपुड्याचा वेगळा, हळदीचा वेगळा, लग्नाचा वेगळा, परत ते घरी आल्यानंतर त्या आतमध्ये घ्यायचा वेगळा, असं ते एका दिवशी 2 ब्लॉग निघाल्यामुळं काय झालं. आणि त्यावेळेला लग्नाच्या पिरियडमध्ये मला काही एडिटिंग जमत नव्हतं, वेळ नव्हता एवढा भेटत, तर मग मी 1-2 दिवस तेव्हा ब्लॉग नव्हता टाकला. त्याच्यामुळे ते ब्लॉग खूप झाले. म्हणजे मग ते नंतर एक डेली मी एकच ब्लॉग टाकते. सो ते ब्लॉग मोठे होत जास्त दिवस चालले आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळेच ब्लॉग लेट बघायला भेटतात. पण लवकरच माझे आता डेलीचे आय थिंक 2च ब्लॉगसाठी बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात, माहित नाही म्हणजे तुम्ही टाकता का नाही, पण मी तर टाकत असते. तर माझ्याकडे गाजर आहे, गाजर, टोमॅटो, फ्लावर, शेंगदाणे, बटाटा, कांदा, लसूण, सगळं जेवढं काय घरात आहे सगळं टाकते, जाऊ दे तिकडं. तर केलं. आणि मी शक्यतो बाहेरचा मसाला नाही यूज करत. मी आपली नॉर्मल घरात आपण जो मसाला भरून ठेवतो जास्तीचा, तर तोच यूज करते. पण मी आज आणली बिर्याणीचं पॅकेट, व्हेज बिर्याणी मसाल्याचं. बघूयात म्हणलं थोडंसं काहीतरी टेस्टमध्ये चेंज येईल, एवढंच की करते आता एकदाच. तर हे आले पण घरी, माझं म्हणजे दारात आली ह्यांची गाडी. आता ओरडणार आले की लगेच, अजून स्वयंपाक नाही झाला का, किती भूक लागली, लवकर करायला काय होतं, याव ट्याव. तर भात तर झाला आणि वांगी भाजून ठेवलेत. आता गरम गरम भाकरी टाकते आणि त्यांना गरम गरम जेवायला वाढते. बघूयात आता एक्सप्रेशन कसे येतात त्या. राहुलची एंट्री झालेली आहे. कुठे गेली? आहेत काय चप्पल काढायचं, शूज काढायचं चाललंय का? फायनली. आज काय एवढा लेट झाला? लेट काय बाबा, आता गवाई अमेरिकाम टेकडे आहे का नाही? बरं चालतंय. मग काय बनवायचं जेवायला? काय बनवायचं? 9:30 वाजलेत. 9:30 तर वाजलेत. काय बनवू सांगा की? जेवण नाही बनवलं अजून? नाही ना, हिडबिडे का रे मूर्ख? बनवते काहीतरी वाटतं. नाही अजून काय नाही बनवलंय. मी म्हणलं तुम्ही आल्यावर गरम गरम झालं 9:30 वाजता. परत असं पप्पावरनं बोललं की परत कमेंट येतात काहीतरी. हा तर कधी सोडता तुम्ही माझ्या पप्पांना? सारखं तर बोलत असता. एवढा वेळ लावतात का जेवण बनवायला? असंच मी बसले जरा, म्हणलं रेस्ट करावं मग जेवण बनवावं. रेस्ट करून बनव. जा बनव पटकन. झालंय भात, फक्त भाकरी टाकते गरम गरम. हा पटकन फ्रेश व्हा, चला आवरा. बघितलं ना एक्सप्रेशन कशा होत्या. आता लागते स्वयंपाकाला पटकन. मी येऊन किती जवळपास 2 ते 3 तास झाले असतील. 2 ते 3 तास. 10 तास झाले असतील मला वाटतंय. मग परत राग येतो बोललो की, आणि परत मग राग येतो ह्या सबस्क्रायबर लोकांना, आपल्या फॅमिलीला, त्यांना राग येतो की असं काय दादा बोलता तुम्ही, असं नाही बोललं पाहिजे. बरोबर आहे. मग त्यांचं ते सगळे माझ्या साईडने आहेत ना, बरोबरच आहे. मग असं नाही बोललं पाहिजे. बायकोचा रिस्पेक्ट करावा, बायकोला जरा जीव लावावा, बायकोशी प्रेमाने बोलावं, मायेने बोलावं. आपल्याकडे तसला काय विषयच नसतो. अरे मायेने बोलायला. किती वाजलेत किती? 10 तर वाजलेत. अरे 10 तर झाले वय. 10 वाजता झोपलं पाहिजे माणसानी. तर तुम्ही ऑफिसवरून आले 9:30ला. त्याच्यानंतर मी भाकरी टाकल्या आणि आता घेतलंय हे परतायला भरीत. मग त्यात काय एवढं अर्धा तास तर जातोच ना. तेवढं नाही गेला पाहिजे अर्धा तास, लवकर झालं पाहिजे. करायची सवय मोडली तर भाकरी पण वळत नव्हती. आणि हे ड्रेस नको घालायला जाऊ, किती घाण दिसते ड्रेस मध्ये तू. मी नाही डेली साडी यूज करू शकत. साडीच घालायची. नो नेवर. साडी ओनली रील्स साठी, अदर टाइम ओनली ड्रेस. ब्रावर पटकन चल. झालं. वा वा वा. भात आज हे केलाय का? कसला भात आहे हा? मसाले भात. मसाले भात, मसाले भात, भाकरी, हे भरीत, ही पुदिना चटणी, तो कांदा, आणि तो शंभू, आणि ती माझी बायको. फुल इंट्रोडक्शन. तर तुम्ही बघितलं की मी 2 आणि हा मी, अरे हा मी, आणि हा मी. तर बघा तुम्ही बघितलं की मी 2 भाकरी केलेल्या. तर तुम्हाला प्रश्न पडेल हे तर 3 जण खायला 2 भाकरी कसं काय झालं काय? मी मोठ्यावाल्या भाकरी केल्यात, मोठ्या. आणि हे कधी पण जेवताना चपाती असेल तर 1 भाकरी असेल तर अर्धी खातात, आणि ते भात जास्त खातात. रात्रीचं जेवण मी कमी करतो. तर ते भात जास्त घेतात, त्याच्यामुळे 2च भाकरी आम्हाला खूप होतात. शंभूचं म्हणजे चतकोर भाकरीतच होऊन जातं.
आणि पुदिना होता माझ्याकडे तर मग पुदिन्याची चटणी केलीये, वांग्याचं भरीत, मसाले भात. पुण्याची चटणी हेल्दी असते ना. आणि आवडतो. हा देते. दे त्याला. पुदिन्याची चटणी शंभूला पण खूप आवडते आहे ना शंभुडी, कारण त्याला मी डोसा सोबत सारखं पुदिन्याची चटणी करून देते ना, है ना बाबू. चला दे तर दे मग ते काय म्हणते ते त्याला दे. नेहमीप्रमाणे चला तर मग आम्ही बसलोय जेवायला, तुम्ही पण या जेवायला. हा तू पण बोल, तुम्ही पण या. बाय बाय नाही, तुम्ही पण या जेवायला. तुम्ही पण या जेवायला. बाय बाय. बाय बाय. काय चाललंय जेवण झाल्यावरती, आणि आता हे नारळातली मलाई काढून खातात. हा काय टाइम आहे का हे सगळं खायचा? हो. आणि झालंय काय, आमचं पाणी पण संपलंय, पिण्याचं पाणी जे की आणावं लागतं, तर ते पण आणायचंय. आणि मला जरा तोंडात तोंड आले, तोंड म्हणजे घरं पडलेत, आतनं जखमा झाल्यात, तर मला खूप तिखट लागते काही खाल्लं तरी, म्हणजे अगदी पाणी पण टोचत टोचत जाते. म्हणून मग म्हटलं थोडस थंड काहीतरी आईस्क्रीम खाऊयात, अशा हिशोबाने मी ह्यांना म्हटलं चला. तर आता ह्यांचं रामायण होत आणि त्यातनं टीव्हीला लागलेला दगडी चाळ पिक्चर, ते दगडी चाळ तर 1000 वेळा बघितला तरी बी बघत बसतात अजून. आता वाजलेत 11. आता ह्या टाइम पर्यंत कोणता आईस्क्रीम मला भेटेल असं मला तरी काही वाटत नाही, पण आता बघूयात जाऊन. नको तुम्हालाच पुरू देते, मग माझ्याकडे द्या. थँक्यू. चला. एवढी थंडी वाजते ना, आलो तर फायनली पाणी घेतलं आणि इथं आलोय आईस्क्रीम घ्यायला. आम्हाला वाटलं नसेल, कारण आता 11, 11:15 झालेत. मी तर म्हणलं बंद झालं तर एवढं लागते की कुल्फी इच्छा नाहीये. तू नाही कुल्फीच आहे यांच्याकडं, मग दुसरं नाहीये काय. कुल्फी उलट चांगली असते ना, दुसरी नाही आईस्क्रीम त्यांच्याकडे, कोण नसतो त्यांच्याकडे. त्यांच्या आईस्क्रीम पार्टी चालू झाली रात्रीच्या 11:30 वाजता. 11:30 वाजले ना, करेक्ट 11:30. असं चुकून नाही खायचे. लय दाताला लय खळ येते. दातील निघून बाबा. रात्रीच्या 11:30 वाजता भर थंडीत कोण आईस्क्रीमची पार्टी करेल का? आम्ही आहेत अशी शहाणे. त्यातनं माझं जरा तोंडाचं बरं झालेलं, पाणी वगैरे पिलं तर. पण ह्या पोराने तेवढंच, नाही तू बोललेली ना आईस्क्रीम खायची, तू बोललेली ना आईस्क्रीम खायची, म्हणून म्हणलं हो मग बोललेलीच की बाबा. बरं चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे